नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण घटक चाचणी क्रमांक 1 या परीक्षेसाठी 20 मार्काचा जो आपला पेपर होणार आहे त्या पेपरच्या आराखड्यावरती थोडक्यात चर्चा करणार आहोत. म्हणजे या घटक चाचणीसाठी आपला पेपर नक्की असेल कसा, त्याचे मार्कांचं विभाजन कसं आहे आणि पेपर सोडवत असताना आपण कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी याबाबत मी आपणास थोडक्यात माहिती देणार आहे. हा पेपर आपला एकूण 20 गुणांचा असेल. याच्याकरिता 1 तासाची आपल्यासाठी वेळ असेल. शाळेच्या वेळापत्रकानुसार आपणाला दिलेला जो वेळ असेल त्या वेळामध्ये आपण तो पेपर सोडवणार आहात. तत्पूर्वी अभ्यास करत असताना आपण आपल्या डोळ्यासमोर हा आराखडा ठेवायचा, म्हणजे अभ्यास करणं अतिशय सोपं होऊन जाईल. हा पेपर कसा येईल त्याचा आराखडा जरा थोडक्यात आपण जर बघायला घेतला तर असं लक्षात येईल. विभाग एक गद्य विभाग आहे, ज्याच्यात कृती अ तो प्रश्न असा आहे की खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये एक आकृतिबंध पूर्ण करा. म्हणजे एक उतारा तुम्हाला गद्यावरती दिला जाईल. तो उतारा तुम्हाला पूर्णपणे शांतपणे वाचावा लागेल. वाचल्यानंतर तिथं दिलेले जे प्रश्न असतील ते प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. इथं 1 मार्कासाठी 1 प्रश्न, असे 2 मार्कासाठी 2 प्रश्न असतील. अ2 आकृतिबंध पूर्ण करा. त्याच उतार्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाईल. 1 मार्कासाठी तो असेल. अ3 योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. म्हणजे पुन्हा तो उतारा वाचणं आलं किंवा आपल्याला काही पर्याय दिलेले असतील, त्यातला तो पर्याय आपल्याला वरती उतार्यात ते विधान कुठं आलं आहे, त्यात कुठला शब्द वापरला गेला आहे, तो शब्द निवडून आपल्याला पुन्हा ते विधान लिहायचं असेल, तो 1 गुणांसाठी आहे. पुन्हा अ4 खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तुम्हाला 2 शब्द दिले जातील, त्या 2 शब्दांचे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे. जितके आपल्याला लिहिता येतील तितके लिहिले तरी चालणार आहे, पण किमान एका समानार्थी शब्दाचा 1 समानार्थी शब्द तरी आपल्याला तिथं लिहावा लागेल. म्हणजे अर्धा गुणांसाठी आपल्याला तो प्रश्न असेल. एकूण 1 गुणांचा प्रश्न आहे. कृती ब पुन्हा तो खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. इथं दुसरा उतारा असेल. त्याच्यात पहिला प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा. दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नातलं सगळी उत्तरं ही त्या उतार्यामध्ये असतील. आपल्याला तो उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. तिथं कुठला शब्द उपयोगात येऊ शकतो हे विचारात घेऊन आपल्याला तो प्रश्न पूर्ण करायचा 1 गुणांसाठी असेल. ब2 सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरं लिहा. आता सहसंबंध याच्याकरिता म्हणून तुम्हाला एक उदाहरण तिथं दिलेलं असेल. म्हणजे अमुक एकाचा सहसंबंध पुढे काय होऊ शकतो हे एक उदाहरण तुमच्यासमोर तिथं असेल. मग काही लॉजिकल सिक्वेन्स आपल्याला इथं लावायचं आहे. जर तिथे समानार्थी जोडी असेल तर समानार्थी आपल्याला सहसंबंध लिहायचा असेल. जर तिथे विरुद्धार्थी जोडी असेल तर आपल्याला तिथे विरुद्धार्थी सहसंबंध लक्षात घेऊन तो प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल. अगदी अतिशय चांगला प्रश्न आहे तो. खूप तुम्हाला आवडणार असेल. तुम्ही जर त्याचा नीटपणे आणि काळजीपूर्वक अभ्यास केलात तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो सोडवता येऊ शकतो. त्याला 1 गुण आपल्याला मिळणार आहेत. ब3 स्वमत लिहा. विद्यार्थी मित्र, हे स्वमत तुमचं मत आहे. म्हणजे तुम्हाला त्या उतार्यातल्या विशिष्ट एखाद्या गोष्टीविषयी प्रश्न विचारला जाईल आणि त्याच्यावर तुमचं मत विचारलं जाऊ शकतं. इथं तुमचं मत आहे, त्यामुळे ते तुम्ही मत अगदी ठामपणे मांडलंत तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. इथं तुम्ही जर ऱ्हस्व दीर्घच्या जर चुका केल्यात तरच तुमचं मार्क जाऊ शकतो. अन्यथा प्रश्नाला अनुसरून जर तुमचं उत्तर असेल तर तुम्हाला इथे 100% मार्क्स मिळू शकतात. पुढे विभाग 2 पद्य. याच्यामध्ये एक कविता आपल्याला इथं असेल.
प्रश्न 2 असा सरळ दिला आहे की खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तिथं पद्य तुम्हाला दिलं जाईल. जसं उतार्यावरती प्रश्न असतात तसं इथं कवितेवरती प्रश्न आहेत. यामध्ये सुद्धा एक आकृतिबंध पूर्ण करा. जे असतील प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या कवितेमध्ये मिळणार आहेत. ते आपल्याला तुम्ही पूर्ण केली तर त्याचे 2 गुण तुम्हाला तिथे मिळतील. दुसरा योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. पुन्हा आपल्याला काही विधान असं विचारलं जाऊ शकतं की त्या कवितेमधला एखादा शब्द तो असू शकतो आणि तो आपल्याला निवडावा लागेल आणि पुन्हा विधान आपल्याला ते पूर्ण करावं लागेल. तिसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथे अर्थपूर्ण शब्द एक तुम्हाला शब्द दिला जाईल की ज्या शब्दापासून वेगवेगळी अक्षरं वापर करून तुम्ही आणखी काही अर्थपूर्ण शब्द तयार करू शकता. इथं कमीत कमी 1 मार्काकरिता आपल्याला 2 शब्द तरी त्याचे शोधणं गरजेचं आहे. 2 शब्द. उदाहरणार्थ आपण बालपण असा एक शब्द प्रश्न स्वरूपामध्ये जर तुम्हाला दिला तर याच्यात काय काय अर्थपूर्ण शब्द निघू शकतात. तर बालपण याच्यामध्ये एक बाप निघू शकतो. बालपणमधला पहिला बा नंतर तो प अशी ही 2 अक्षर जर घेतली तर बाप होऊ शकतो. पुन्हा पण आहे, बाल आहे, अशी अशी खूप सारी आपल्याला तिथं अर्थपूर्ण शब्द तयार करता येऊ शकतात. एक उदाहरण दाखल म्हणून मी तुम्हाला फक्त तिथे ते सांगितलं. असे अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता तुम्हाला 1 मार्क्स असेल. किमान 2 शब्द तयार करणं गरजेचं आहे. पुन्हा कृती ब, खालील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुन्हा इथं पद्य आपल्याला दुसरं विचारलं जाऊ शकतं. पुन्हा त्याचा प्रश्न आकृतिबंध पूर्ण करा. 1 गुणांसाठी. जोड्या लावा. उतार्यातल्याच जोड्या असतील, काही शब्दांच्या जोड्या असतील, काही समानार्थ्यांच्या जोड्या असतील, काही विरुद्धार्थांच्या जोड्या असतील, काही यमकाच्या जोड्या असतील. पद्य तयार होत असताना यमक अलंकारामध्ये किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण रायमिंग वर्ड म्हणतो, जे असे सूर लागणारे, ताल लागणारे, लय असणारे काही शब्द आहेत. अशा शब्दांच्यासुद्धा आपल्याला तिथे जोड्या लावायला लागतात. मग त्या जोड्या तुम्ही नीट जर लावल्यात तर त्याच्याकरिता तुम्हाला 1 गुण तिथे मिळणार आहे. 2 प्रश्न विचारले जाऊ शकतील. अर्ध्या गुणांसाठी आपल्याला तो प्रश्न असेल. दिलेल्या ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा. अर्थात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. काव्यसौंदर्य ज्या 2 पर्टिक्युलर ओळी तुम्हाला विचारलेत, या ओळीमध्ये काय म्हणायचं आहे हे आपल्याला तिथं लिहायचं आहे. हे 2 गुणांसाठी आहे. हे सहमत नाही. हे त्या ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. म्हणजे त्या ओळीतून काय अर्थ स्पष्ट होतो, शिकवल्यानंतर तुम्हाला ते काय समजलं. अर्थात माझं उत्तर वेगळं असू शकतं, तुमचं उत्तर वेगळं असू शकतं, पण तुम्हाला काय समजलं, नक्की लेखकाला काय म्हणायचं आहे, कवीला काय म्हणायचं आहे, हे आपल्याला त्या दिलेल्या ओळीच्या आधारे मांडायचं असेल. 2 गुणांसाठीचा तो प्रश्न आहे. तुम्ही कसं मांडताय, तुम्ही कसं उत्तर लिहिताय हे पेपर लिहिल्यानंतर माझ्या लक्षात येणारच आहेत. किंवा उत्तरपत्रिका जेव्हा तुम्हाला बघायला मिळू शकते तेव्हा मी दिलेलं उत्तर आणि तुमचं उत्तर याच्यामध्ये काय नेमकेपणा असू शकतो, काय बदल आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. याकरिता तुम्ही पुस्तक किंवा अन्य जी काही अभ्यासाची रेफरन्स बुक आहेत याचा तुम्ही उपयोग करून काव्यसौंदर्य काय असू शकतं हे यापूर्वी तुम्ही अभ्यासलेलं असेलच, पण थोडंसं जर त्याचा आणखी अधिक अभ्यास केलात तर ते हा प्रश्न सोडवणं तुम्हाला अतिशय सोयीचं आणि सोपं होऊ शकेल. इथं आपला विभाग 2 पद्य संपतो आहे आणि शेवटचा विभाग आहे तो म्हणजे भाषा अभ्यास तिसरा, की जो एकूण 3 गुणांसाठी आहे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्याही एका अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण लिहा. आपण अलंकार यापूर्वी घेतलेत. या अलंकारापैकी कोणतेही 2 अलंकार आपल्याला विचारले जाऊ शकतील. लक्षण सांगायचं म्हणजे काय, तर त्याची व्याख्या सांगायची. लक्षण, व्याख्या आणि खाली उदाहरण आहे. म्हणजे व्यतिरेक अलंकार म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवत असताना त्याची जी व्याख्या दिली ती व्याख्या म्हणजे त्याचं लक्षण आणि त्याला अनुरूप असं असणारे जे उदाहरण दिले होतं ते त्याचं उदाहरण असेल. या सगळ्यांकरिता म्हणून आपल्याला 2 मार्क असतील. तुम्ही लक्षण लिहिलं आणि उदाहरण नाही लिहिलं तर 1 मार्क मिळेल. तुम्ही उदाहरण लिहिलं लक्षण नाही लिहिलं
तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. तुम्ही दोन्ही नाही लिहिलं तर तुम्हाला 0 मार्क मिळेल आणि तुम्ही दोन्ही लिहिलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतो. अर्थात इथं मी दिलेली उदाहरणापेक्षा वेगळं उदाहरण तुमच्या वाचनात आलं असेल तेही तुम्ही तिथं लिहू शकता. तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता. पण ते त्या अलंकाराशी संबंधित असायला हवं, हे मात्र आपण तिथं लक्षात घेणं अपेक्षित आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे वाक्प्रचार. इथे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे वाक्प्रचाराच्या जोड्या दिल्या जाऊ शकतील किंवा वाक्प्रचाराचे वरती अर्थ दिले जातील आणि खाली वाक्प्रचार दिले जाईल आणि संबंधित वाक्प्रचाराला वरती दिलेला जो अर्थ आहे तो कोणता लागू पडतो हे आपल्याला शोधायचं आहे आणि ते आपल्याला लिहायचं आहे. 1 गुणांसाठीच असणारा प्रश्न आहे. 2 वाक्प्रचार आपल्याला विचारले जाऊ शकतील. अर्ध्या गुणांसाठी आपल्याला तो प्रश्न सोडवायचा असेल. असं साधारण आपल्या घटक चाचणीचं स्वरूप आहे. आणि यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या घटक चाचणीसाठी आपला विभाग 1 पूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही वाचन करीत असालच, पण जरी वाचन करत नसाल तरी या येत्या 4-2 दिवसांमध्ये तुम्ही काळजीपूर्वक पुस्तक वाचलंत, विभाग 1 जर पूर्णपणे वाचून काढलात, अगदी पेन्सिल हातात घेऊन तुम्ही जर वाचन त्याचं केलं तर मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकाल याची मला खात्री वाटते. जर या प्रश्नपत्रिका आराखड्यासंबंधी जर आपली काही अडचण असेल तर तुम्ही मला वैयक्तिक स्वरूपामध्ये फोन करू शकता आणि माझ्याकडून ते समजून घेऊ शकता. आता मला नाही वाटत आहे की आपल्याला कोणाला अडचण असेल, पण तरी मी मगाशी म्हटलं तसं आली अडचण तर मला फोन करू शकता. येऊ घातलेल्या 3-4 दिवसांमध्ये आपण काळजीपूर्वक मराठी विषयाचा अभ्यास करताना आराखडा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा, म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ओके. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर लिहा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स तिथे मिळू शकतील. सगळ्यात महत्त्वाचे मार्कांपेक्षा पेपर लिहिण्याची कला जर तुम्हाला आत्मसात चांगल्या पद्धतीने करता आली तर त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या वर्षी 10वीची जी आपण परीक्षा मोठी मानतो ती परीक्षा देण्याकरिता त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकेल. ठीक आहे. ओके. धन्यवाद.